हरे कृष्णा. आवाज वगैरे येतोय ना व्यवस्थित? हरी बोल. काही आवाजामध्ये ब्रेक वाटला तर मेसेज मध्ये टाका. सुरू करूया आपण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. न गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. तर आज आपला 11वा अध्याय चालू आहे आणि त्याच्यातील आपण बघत आहोत की विश्वरूप दर्शन योग हा अध्याय. आज आपण 17वा श्लोक बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की भगवंत हे कशा पद्धतीने त्यांचं विश्वरूप दर्शन हे अर्जुनाला दाखवत आहेत. तर आज 17वा श्लोक आपण बघूयात. तर अर्जुन ह्या 17व्या श्लोकामध्ये काय म्हणत आहेत. किरीटम किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ता दीप्तानराल्कद्युति प्रमेयम्. भाषांतर. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. तर याच्यामध्ये भगवंत अर्जुन काय करत आहेत, भगवंतांचं जे हे आहे तेज आहे त्या तेजाचं वर्णन करत आहेत आणि त्याच्यामध्ये अर्जुनाला काय काय दिसत आहे तर त्याचं एक वर्णन अर्जुन इथे सांगत आहेत की गदा, अनेक मुकुट दिसत आहेत, गदा दिसत आहेत, चक्र दिसत आहेत आणि यांनी सुशोभित झालेलं असं कांतिमान रूप भगवंत अर्जुनाला हे दिसत आहे. तर आता इथे काय पहिलं ओळ काय हो की याच्यामध्ये काय म्हणतायत की तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. तर भगवंतांचं रूप कसं आहे तर याचे आपण अनेक 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 आचार्य होऊन गेले, संत होऊन गेले, सगळ्यांनी भगवंतांच्या सौंदर्याचं काय केलेलं आहे, गुणगान केलेलं आहे. जसं आता आपण वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बघतो की गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, विठ्ठलाचे किती वेगवेगळी भजन आहेत, वेगवेगळे कीर्तन आहेत, आपण हरिनाम म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी श्रीमद भागवतम मध्ये आपण बघणार आहोत ते श्लोका काही की त्याच्यामध्ये भगवंतांच्या सौंदर्याचं कसं वर्णन केलेलं आहे. पण इथे अर्जुन अगोदर काय म्हणत आहे, तेजपुंज आहे. हे काय आहे, रूप पाहणे अतिशय कठीण आहे. हे कठीण का आहे पाहणे असं अर्जुनाला का वाटतंय की जसं आता आकाशामध्ये जर सगळीकडे सूर्याचा असा प्रखर आता जर या टायमिंगला किंवा आपण संध्याकाळचं बघू शकतो, सूर्यास्त व्हायच्या वेळेस आपण जेव्हा एकदम त्या सूर्याकडे बघतो तेव्हा आपल्या क्षणभर आपल्या डोळ्यांपुढे पुढे एकदम असा लाल प्रकाश जातो, लाल प्रकाश येतो एकदम. आणि जेव्हा आपण नजर हटवतो दुसरीकडे तेव्हा सुद्धा काही क्षण आपल्याला काय होतं की डोळ्यांवर अशी वाटते की आपल्या डोळ्यापुढे लाल कलरची रंगाची पट्टी बांधलेली आहे. मग इथे सुद्धा अर्जुन तेच म्हणत आहेत की हे जेव्हा तेज असतं, प्रखर तेज असतं, तेव्हा त्या प्रखर तेज जे असतं ते आपल्या डोळ्यांना सहन होत नाही. जसं आता एखादा बल्ब असेल, एकदम अंधार असेल आणि एकदम अंधारामध्ये एकदम प्रखर बल्ब चालू केला तर त्या बल्बचा तीव्र जो प्रकाश असतो तो आपल्या डोळ्यांना काय होतो, असे डोळे आपण असे अर्धवट उघडे ठेवतो, अर्धवट झाकून घेतो किंवा आपण झोपलेलं जरी असू आणि अचानक कुणीतरी लाईटचा एकदम लख्ख प्रकाश केला तरी आपले डोळे काय होतात, दिपून जातात, आपल्याला क्षणभर काही दिसत नाही.
मग इथे सुद्धा अर्जुन म्हणत आहेत की हे रूप पाहणे खूप कठीण आहे. आणि हे का पाहणे का कठीण आहे? कारण ह्याचं जे तेज आहे, ते अग्नी किंवा सूर्य सूर्य जसा त्याच्या अपरिमित तेजाने सर्वत्र व्यापलेला आहे आकाशामध्ये. आणि त्या आकाशात व्यापलेल्या सूर्याप्रमाणे भगवंतांचं रूप काय आहे? सर्वत्र व्यापलेलं आहे. आणि ते प्रखर तेज. आणि त्यामुळे अर्जुन म्हणत आहेत की मला हे पाहणे कठीण आहे. आणि दुसरे काय म्हणत आहेत की तरीही पाहणे कठीण आहे. पण दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतायत भगवंत अर्जुन, की अनेक मुकुट गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी तुमचं पाहत आहे. म्हणजे पाहणे कठीण पण आहे आणि तरीही हा शब्द भगवान अर्जुन इथे वापरतायत. मग हा का बरं अर्जुनाला म्हणजे पाहणे कठीण पण आहे आणि तरी अर्जुन पाहत आहे? तर आपल्याला सगळ्यांना हे आपण ऐकत आलेलो आहोत की अर्जुनावर काय आहे? भगवंतांची कृपा आहे. आणि दुसरी म्हणजे अर्जुन हा भगवंतांचा सखा आहे आणि नंतर तो एका शिष्याच्या भूमिकेमध्ये गेलेला आहे. म्हणून भगवंतांनी हे रूप अर्जुनाला दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भगवंतांचं जे रूप असतं, तर ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मला काही हे श्लोका सापडले. तर ते आपण भगवंतांचं रूप जे आहे कशा पद्धतीने भगवंतांच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे भगवंतांचं सौंदर्य अनुभवणं किंवा त्याचा साक्षात्कार होणं हे इतकं सोपं आहे का? असं आपल्याला वाटतं का की खूप सोपं आहे? तर नक्कीच नाही. या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीयेत. हे भगवंतांचं स्वरूप सौंदर्याचं त्याचा अनुभूती होणे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागते? कृपा लागते. जशी अर्जुनावर भगवंतांची इथे कृपा झालेली आहे. आणि म्हणून अर्जुन हे सौंदर्य भगवंतांचं पाहू शकलाय. ते एक भजन पण आहे. कुठलं ते भजन? हा, सुंदर कुंडल नयन विशाला, गले सोहे वजंती माला, या छवी की बलिहारी राधे, श्याम श्याम श्याम. म्हणजे भगवंतांचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. हे खरं तर हे परमपूज्य राधानाथ महाराज इतकं सुंदर भजन गातात. मी हे एकदाच ऐकलं होतं तर ते माझ्या अजून अशा स्मरणामध्ये आहे की त्याच्यात मध्ये भगवंतांच्या लीला भगवंतांचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. तर असे श्लोक सुद्धा आपण बघू शकतो. श्रीमद भागवतमचा हा दुसरा स्कंद आहे आणि त्याच्यामध्ये काही भगवंतांचे जे सौंदर्य आहे, हे भगवंतांचं सौंदर्य काय याचं वर्णन केलेलं आहे. एक मिनिट. मी आता श्लोका वेळेअभावी आपण श्लोका म्हणणार नाही, फक्त मी श्लोकांचं काय करते? भाषांतर वाचते. इतर लोक शरीरातील हृदय अवकाशात वास करणाऱ्या आणि कमळ, रथचक्र, शंख व गदा धारण केलेल्या चतुर्भुजधारी आणि 8 इंचांचे परिमाण असलेल्या भगवंतांचे स्मरण करतात. दुसरा हा तर खूप सुंदर श्लोक आहे. खर तर हा एक एवढा एक वाचूया आपण. प्रसन्न वक्त्रम नलिनायते क्षणम, कदंब किल्क पिशंग वाससम, लसन्महार रत्ना हिरण्ययादम, स्फुरन्महार रत्न किरीट कुंडलम. भगवंतांचे मुख प्रसन्न हास्य करीत आहे. त्यांचे नेत्र कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पसरलेले आहेत आणि त्यांची वस्त्रे कदंबाच्या केशरासारखी पिंगट वर्णाची असून त्यावर अमूल्य रत्न जडवलेली आहेत. त्यांचे सर्व अलंकार सुवर्णांनी बनलेले असून रत्नजडित आहेत आणि त्यांनी तेजस्वी मुकुट व कर्णकुंडले परिधान केलेली आहेत. भगवंतांचे चरण कमळ श्रेष्ठ योगीजनांच्या कमळासारख्या हृदयांवर आस्थापित आहेत. त्यांच्या छातीवर सुंदर वासराने जडवलेला कौस्तुभ मणी आहे आणि खांद्यावर इतर रत्ने आहेत. त्यांचे संपूर्ण शरीर ताज्या टवटवीत फुलांच्या माळांनी भरून गेलेले आहेत. भगवंत त्यांच्या कमरेभोवतीच्या अलंकारिक माळेने आणि त्यांच्या बोटातील बहुमूल्य रत्न जडवलेल्या अंगठ्यांनी सुशोभित झालेले आहेत. त्यांचे नुपूर, त्यांची कंकणे, तेल लावलेले कुरुळे निळसर केस आणि त्यांचे सुंदर सुहास्य वदन हे सर्व अत्यंत आनंददायी आहे. तर इतकं सुंदर वर्णन श्रीमद भागवतम मध्ये आपल्याला वेगवेगळ्या श्लोकांमध्ये भगवंतांच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो? तर याच्यातून आपण कधी कधी एक निराकारवादी जे म्हणतात ना, भगवंतांना आकार नाहीये, भगवंतांना रूप नाहीये, भगवंतांचं वर्णन आहे या सुंदर श्लोकांमध्ये. भगवंतही स्वतः सांगतात. म्हणजे भगवंतांना किती, जर एखाद्या व्यक्तीला आकार आहे, रूप आहे, सौंदर्य आहे,
आणि जर आपण त्या व्यक्तीला म्हटलं की या व्यक्तीला आकार नाही, सौंदर्य नाही, रूप नाही, कसे वाटेल हो त्या व्यक्तीला तसं म्हटल्यानंतर. पण तसंच भगवंत जरी सर्वत्र व्याप्त आहेत, तरी भगवंतांना स्वतःचं व्यक्तिगत रूप आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की निराकार आहे, सगळं काही निराकार आहे, आणि भगवंत सर्वत्र व्याप्त आहेत, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहेत, म्हणजे भगवंतांना वैयक्तिक स्वरूप, किंवा आपण जे म्हणतो आरच्या विग्रहांची आपण सेवा करतो, तर भगवंत सर्वत्र व्याप्त आहेत. मग सर्वत्र व्याप्त आहेत तर एका मूर्तीचीच का पूजा करावी, असा एक आक्षेप येतो, किंवा हा एक निराकारवादी संकल्पना आपण म्हणू शकतो. पण श्रीमद भागवतम हे ऑथेंटिक शास्त्र आहे की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांचं स्वरूप कसं आहे, साकार स्वरूप आहे भगवंतांना, आणि किती सौंदर्य आहे भगवंतांच्या रूपामध्ये हे. तर हे आपण याच्यातून एक शिकू शकतो की सगळीकडे भगवंत व्यापून आहेत, तरी पण भगवंतांना स्वतःचं एक वैयक्तिक रूप आहे, आणि त्या रूपाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भागवतम मध्ये आलेलं आहे. तेव्हा जेव्हा आपल्याला कुणी असं म्हणत असेल की नाही सगळं काही व्याप्त आहे, सगळं परमेश्वरानेच व्यापून टाकलेलं आहे, आणि काय परमेश्वराची एकाच ठिकाणी याच्यातच का पूजा करावी, सगळीकडे पूजा करावी. पण सगळीकडे भगवंतांची शक्ती व्याप्त आहे, परंतु कुठेतरी भगवंतांना एक साकार रूप आहे, आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या साकार रूपावर आपल्याला ध्यान केंद्रित करण्यासाठी, जसं मनाला काहीतरी केंद्रित ध्यान करण्यासाठी काहीतरी विषय लागतो ना, जसं म्हटलं ना शून्यावर ध्यान कर, शून्यावर म्हणण्यापेक्षा एक 5 मिनिटं आपल्याला कोणी सांगितलं की डोळे बंद करा एकदम, आणि एकदम शांत राहा, मनामध्ये कुठलाच विचार आणू नका, असं किती वेळ जमेल आपल्याला? फार फार तर 1 मिनिट, 2 मिनिटं. तिसऱ्या चौथ्या मिनिटाला आपल्या मनावर पूर्ण कंट्रोल करतील आपले विचार. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा शून्यावर ध्यान करायचं किंवा फक्त मन ध्यानस्थ ठेवायचं, तर ते खूप कठीण आहे. मग तसंच अगदी आपल्याला हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जेव्हा हा महामंत्र म्हणतो, त्याच्यात काय होतो, आपण पूर्ण व्यापून जातो त्याच्यामध्ये. तो म्हणायचा तो ऐकायचा, तो म्हणायचा तो ऐकायचा, आपल्या मनाला दुसरा विचार करण्याची संधीच मिळत नाही. म्हणून हा फरक असतो की जेव्हा साकार रूप असेल, हरिनाम असेल, त्याच्यावर जेव्हा आपण ध्यान केंद्रित करतो, तेव्हा आपोआपच आपले इंद्रिय काय होतात, शांत होतात, आणि त्याची अनुभूती हे शुद्ध भक्तांना नेहमी होत असते. म्हणून आपण बघू शकतो की श्रील प्रभुपादांची ही जी तात्पर्य आहेत, त्याच्यामध्ये ती वाचू शकतो आपण त्या श्लोकांची, तर भगवंतांना किती सुंदर साकार रूप आहे. त्यामुळे ही संकल्पना जी आहे की निराकारवादी, तर ती निराकार असे भगवंत नाहीयेत. तर आता हे जे आहे, अर्जुन इथे म्हणत आहे की मला हे पाहणे खूप अवघड आहे, आणि तरीही मला ते दिसत आहे. तर तरीही असं अर्जुन म्हणत आहेत. का बरे? तर इथे जा, भगवंतांना पाहणं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढं सोपं नाहीये. आपण सगळे म्हणतो ना की मला गीता माहित आहे, मला श्रीमद भागवतम माहित आहे, मला हे माहित आहे, मला ते माहित आहे. आपल्याला ज्ञानाने माहित असतं, परंतु त्याचा जो साक्षात्कार असतो तो शुद्ध भक्तांना होतो. आपण अशी किती गोष्टी, ज्ञान आपल्याला किती काही असेल, परंतु ते ज्ञान आपल्या साक्षात्कारामध्ये किंवा विज्ञानामध्ये रूपांतरित झालेलं नाहीये. त्यामुळे ते फक्त बुद्धीमध्ये असणारे, आपल्या हृदयामध्ये नाहीये. बुद्धी ही ज्ञानाचं प्रतीक आहे, की ज्ञान आपल्याला बुद्धीने कळतं, पण भक्ती ही आपल्याला ज्ञान आणि भक्ती ही हृदयातून, प्रेमातून निर्माण होते भक्ती. तर आता ही जी कृपा अर्जुनाला मिळाली ती भगवंतांच्या कृपेने मिळालेली आहे. तर एक छान स्टोरी आहे, रामानुजाचार्यांच्या एका धनुर्धर नावाचा एक शिष्य असतो. आणि हा शिष्य नाही, सॉरी, शिष्य नसतो तो अगोदर, तर एक धनुर्धर नावाचा एक व्यक्ती असतो, आणि त्याने एका वेश्येवर त्याचं प्रेम जडतं, आणि मग नंतर तो त्या वेश्येला तिच्याशी विवाह करतो आणि तिला घरी घेऊन येतो. आता हा धनुर्धर त्या वेश्येवर इतका आसक्त झालेला असतो, इतका आसक्त तिच्या सौंदर्याने, की तो प्रत्येक ठिकाणी जाईल, म्हणजे तो एक क्षणही तिच्या वरून तिच्या म्हणजे त्याची नजर जी होती, दृष्टी जी होती, ती सातत्याने तिच्यावर असायची. म्हणजे तो अगदी ना असा कुठे चालला ना, तरी त्याच्या हातामध्ये छत्री, म्हणजे उन्हाचा जरी चालला तरी हातामध्ये छत्री, आणि तिच्या डोक्यावर त्यांनी छत्री धरलेली, आणि त्याचा चेहरा तिच्या समोर, आणि असा उलट्या दिशेने तो चालायचा, म्हणजे एक क्षणभर सुद्धा तो तिला सोडत नव्हता. आणि एकदा काय होतं की श्रीरंगम आहे, श्रीरंगमच्या जवळचं गाव होतं एक, आणि श्रीरंगम सगळ्यांना माहित आहे की तिथे रंगनाथजी आहेत. आणि एक दिवस त्याला इच्छा होती की आपण श्रीरंगमला जावं. मग तो आणि त्याची पत्नी, ती जी वेश्या होती, नंतर त्यांनी विवाह केला तिच्या बरोबर, पण तिच्या सौंदर्याने तो वेडा झालेला असतो. आणि तो जेव्हा चालत जातो, जवळ असतं ती श्रीरंगम त्यांना जाण्यासाठी, दोघंही एकदम उत्साहाने निघतात. आणि जेव्हा ते निघतात,
त्यामुळे ते मंदिराच्या जवळ जातात आणि जवळ जाता जाता त्याच्या हातामध्ये ती छत्री आणि ते अशा पद्धतीचे विचित्र दृश्य, ज्या लोकांना माहित असतं त्यांना त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. परंतु तिथं कोण चाललेलं असतं, श्रीपाद रामानुजाचार्य हे त्यांच्या शिष्यांबरोबर नेमके तिथून चाललेले असतात मंदिराच्या परिसरामध्ये आणि ते बघतात. त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, ते त्यांच्या शिष्यांना विचारतात, की हा काय प्रकार आहे? आणि मग नंतर ते शिष्य एक एक जण त्यांना माहिती सांगतात, की हा त्याच्या पत्नीवर इतका आसक्त आहे आणि पूर्ण सौंदर्याने तिच्या वेडा झालेला आहे. तो एक क्षणभर पण तिच्यापासून दृष्टी त्याची बाजूला करू शकत नाही. रामानुजाचार्यांना फार वाईट वाटतं, की रामानुजाचार्य विचार करतात, की काय म्हणजे हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे आणि ह्याची किती अधोगती झालेली आहे. त्यांना खूप वाईट वाटतं आणि मग ते काय काय एक विचार करतात मनामध्ये आणि त्या रात्री ते खूप प्रार्थना करतात भगवंतांना, की तुमच्यापासून विमुख झालेला हा जीव आहे, त्याला तुमचा आश्रय द्या. आणि दुसऱ्या दिवशी ते काय करतात, त्यांच्या एका शिष्यांना पाठवतात त्याच्याकडे, धनुर्धरकडे आणि म्हणतात, की तुला रामानुजाचार्याने, आमचे गुरु जे आहेत त्यांनी बोलवलेलं आहे. आता रामानुजाचार्यांना कोण ओळखत नसतं, ते मोठे आचार्य होऊन गेलेत. मग आता हा घाबरतो जरा, की मला कशासाठी बोलवलं असेल रामानुजाचार्यांनी. आणि मग तो म्हणतो, की मी दुपारचा प्रसाद घेऊन येतो मी तुमच्याकडे. मग तो प्रॉमिस केलेला असतं, तो नंतर विचार करत असतो, की कशासाठी मला बोलवले असेल, एवढे मोठे आचार्य आहेत, संत आहेत आणि त्यांचं काय माझ्याकडे काम असेल. मग हा घाबरत घाबरतच जातो आणि मग घाबरत गेल्यानंतर मग रामानुजाचार्य त्याला बसवतात आणि मग ते विचारतात रामानुजाचार्य, की हा काय प्रकार आहे? मग तो खरं ते सांगतो, सत्य काय आहे ते. तर तो म्हणतो, की माझी म्हणजे ही कामवासना नाहीये. म्हणजे माझ्यामध्ये कुठली कामवासना नाहीये तिच्या प्रतीची, पण तिचं सौंदर्य मला आकर्षित करतं आणि मला सारखं असं तिचं सौंदर्य निहाळावं असं वाटतं, असं तो म्हणतो. मग नंतर रामानुजाचार्य म्हणतात, की तुला जर अशी त्याच्यापेक्षाही काही सौंदर्याची गोष्ट मी जर दाखवली, तर तुला आवडेल का? मग तो म्हणतो, की मला नक्कीच आवडेल. परंतु तिच्यापासून मला दूर करू नका. मला मला ती दूर करू नका मला तिच्यापासून असं. तर रामानुजाचार्य म्हणतात, की संत हे काही हिरावून घेण्यासाठी नसतात, तर ते काहीतरी प्रदान करण्यासाठी असतात. त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. तू उद्या ये. संध्याकाळच्या संध्या आरतीला मंदिरामध्ये ये. मग तो इतका खुश होतो. त्याला वाटतं तो घरी जातो, पत्नीलाही सांगतो, की असं-असं झालंय आणि मला बोलवलेलं आहे. मग तिलाही छान वाटतं. ॲक्चुअली ती पण कंटाळलेली असते असते, की हा सारखाच म्हणजे आता विचार करा ना, आपल्या घरामध्ये कुणी असेल आणि सारखंच जर आपल्याकडे कुणी बघायला लागलं, तर आपल्याला किती अस्वस्थ होतं. आणि हा तर कुठेही बाहेर, घरात कुठेही जाऊ देत, हा सोडतच नव्हता. त्यामुळे ती पण कंटाळलेली असती. मग तिला पण आनंद होतो. मग दुसऱ्या दिवशी हा संध्याकाळी जातो. संध्याकाळी गेल्यानंतर भगवान रामानुजाचार्यांनी भगवंतांना काय केलेली असती? प्रार्थना केलेली असती खूप. आणि त्या प्रार्थनेमध्ये म्हणतात ना, शुद्ध भक्तांच्या प्रार्थनांमध्ये ती शक्ती असते. आणि ती शक्ती खरंच खरं जेव्हा तो दर्शन घेतो आणि जेव्हा दर्शन घेतो रंगनाथजींचे, त्यांचे सुंदर नेत्र, त्यांचं सौंदर्य भगवंत काय करतात? त्याला तो साक्षात्कार देतात. आणि साक्षात्कार दिल्यानंतर तो नंतर त्याच्या लक्षात म्हणजे त्याला ती जी अनुभूती होते आणि तो म्हणतो, की ह्याच्यापेक्षा पण मी काहीतरी सौंदर्य बघितलं. आणि तो इतका आकर्षित होतो, की तो म्हणतो, की मी आता सगळं काही सोडून द्यायला तयार आहे. अगदी तिलाही सोडून द्यायला तयार आहे. आणि मग रामानुजाचार्य ना खूप छान वाटतं म्हणजे कुठेतरी हा भगवंताकडे आकर्षित झाला. पण तो घरी येतो आणि पत्नीला सांगतो, की मला भगवंतांचं स्वरूप खूप आकर्षित केलं त्या रूपाने. आणि ते दोघंही ठरवतात, की आता आपण इथेच राहायचं. आणि त्या परिसरामध्येच ते राहतात आणि हाच धनुर्धर नंतर रामानुजाचार्यांचा खूप श्रेष्ठ शिष्य बनतो. तर सांगण्याचा उद्देश काय, की ही जी त्याची आसक्ती होती, म्हणजे अगोदरची आसक्ती आणि नंतरची आसक्ती. म्हणजे अगोदर त्याच्या पत्नीच्या सौंदर्यावर असणारी आसक्ती आणि तीच नंतर आसक्ती भगवत प्रेमामध्ये बदलली. म्हणजे ही शुद्ध भक्तांनी दिलेली दृष्टी आणि शुद्ध भक्तांनी दिलेली कृपा आहे. तेव्हा तो भगवंतांचं सौंदर्य जाणू शकला. म्हणून आपण याच्यामध्ये बघू शकतो, की अर्जुन काय म्हणत आहेत, की हे खूप कठीण आहे पाहणे, पण तरीही मी ते पाहत आहे. तरीही का पाहत आहे? कारण तिथे अर्जुनाला भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे. मग आता साक्षात भगवंत तिथे होते. आपल्याला वाटेल मग आपल्या समोर काही भगवंत आहेत का? मग हे रामानुजाचार्य, श्रील प्रभुपाद हे जे आचार्य होऊन गेलेले आहेत, त्यांना काय दिलेले आहे भगवंतांनी? ती कृपा दिलेली आहे. श्रील प्रभुपादांचं जर आपण उदाहरण बघितलं, तर प्रभुपाद या जगातून गेलेत, परंतु ते जाताना त्यांनी हे ग्रंथ, हे ज्ञान आपल्याला देऊन गेलेले आहेत. त्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये श्रील प्रभुपाद आहेत. आणि आपण जर ते प्रामाणिकपणे वाचन केलं, तर नक्कीच आपल्याला प्रभुपादांचा तो अनुभूती ती जाणवू शकते. म्हणून आपण बघू शकतो, की शुद्ध भक्त ही
ती कृपा आपल्याला प्रदान करू शकतात. तर असे भगवंतांचं सौंदर्य हे आपण बघितलं की शुद्ध भक्ताची कृपा झाली तर ते सहज शक्य आहे. पण तसंही आपण कितीतरी लीला आपण बघू शकतो भगवंतांच्या वेगवेगळ्या, की ज्याच्यामध्ये बालपणीचे श्रीकृष्ण आहेत. त्याची पण एक खूप सुंदर स्टोरी आहे. आज आपण छोट्या 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 स्टोरी बघणार आहोत, की त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचे मेसेज येतील. तर जसं एकदा एक चोर असतो आणि त्यांनी एक कथा ऐकली, स्टोरी ऐकलेली असते आणि त्याला असं वाटतं की म्हणजे बालकृष्ण असतात ना, छोटेसे कृष्ण, त्यांच्या अंगावर खूप ज्वेलरी असते नेहमी आणि मग त्याला मोह होतो त्याचा. आणि मग तो वृंदावनामध्ये जातो. आता वृंदावनमध्ये गेल्यानंतर भगवंतही त्याच्याबरोबर लीला करतात. तो तो भगवंतांना म्हणतो की मला तुमचे हे दागिने खूप आवडलेले आहेत सगळे. मला हे खूप तुमच्या गळ्यातलं, तुमच्या कानातले, तुमच्या कमरेचं, हातातले कंकण म्हणजे असं ते सगळं त्यात आकर्षित झालेलं असतो त्या दागिन्यांकडे. भगवंत म्हणतात की श्रीकृष्ण छोटे बालकृष्ण असतात आणि ती लीला करत असतात त्याच्याबरोबर. ते म्हणतात की नाही, 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 हे तर माझ्या मैयाने मला घातलेले आहेत, यशोदा मैयाने. मी नाही तुला देऊ शकत. मग ते म्हणतात की नाही पण मला पण खूप आवडलेत, मी पण खूप आकर्षित झालोय. मग भगवंत म्हणतात बरं बरं ठीक आहे मी देतो. आणि जेव्हा ते दागिने ते देतात तेव्हा ते दागिने देतात तो भगवान श्रीकृष्णांचं जे रूप बघतो तो चोर, तर तो इतका आकर्षित होतो नंतर काही काळाने की तो परत तो माघारी देऊन टाकतो भगवंतांना ते दागिने. तर भगवंत म्हणतात हे दागिने आता कशाला दिले, तुला हवे? म्हणून मला काहीच नको, मला तुम्ही हवे आहात. तुमचं सौंदर्य बघून की तुमचं हे लावण्य सौंदर्य बघून मला असं वाटतं की ह्या जगामध्ये मला आता कशाचीच आसक्ती राहिलेली नाही. तर ही भगवंतांची काय आहे, ही भगवंतांनी दिलेली कृपा आणि भगवंतांच्या भक्तांची कृपा याद्वारेच आपण याच्यातून बघू शकतो की भगवंतांनी जर ती शक्ती दिली आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये भगवंतांनी ती शक्ती काय केलेली असती, ट्रान्सफर केलेली असती. त्यामुळे ती आपोआप त्याच्यामध्ये ती शक्ती प्राप्त होते. जे भगवंतही देऊ शकत नाही, ते भगवंतांचे भक्त देऊ शकतात. म्हणून आपण बघू शकतो की हे भगवंतांचं सौंदर्य आपल्याला कोण दाखवू शकतं, तर हे भगवंतांच्या भक्तांच्या मार्फत आपल्याला ते दिसू शकतं. ध्रुव महाराजांचं सगळ्यांना माहित आहे ध्रुव महाराजांची स्टोरी. हे जे जसं आता अर्जुनाला भगवंतांची कृपा प्राप्त झाली, ध्रुव महाराज जे होते त्यांना जेव्हा भगवंतांची प्राप्ती झाली, प्राप्ती म्हणजे जेव्हा भगवंत त्यांच्या समोर आले साकार रूपामध्ये, त्यांनी काय केलं की त्यांच्या शंखाचा स्पर्श त्या शंखाचा स्पर्श इथे ध्रुव महाराजांच्या मस्तकी केला. जसं तिथे स्पर्श केला, सगळ्या वेदांचे ज्ञान ध्रुव महाराजांमध्ये आले. सगळे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. तर ही भगवंतांची काय असती, शक्ती असते आणि त्या शंख स्पर्शाने त्यांना सगळ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे ही काय आहे की ही खूप मोठी कृपा आहे. म्हणून आपण विचार करू शकतो आपण आपण तेवढे आपण इतके शूद्र म्हणजे सगळ्याच बाबतीत आपण शूद्र आहोत, विचारांनी आहोत, आश्रमानुसार आहोत, सगळ्याच बाबतीत. आपल्याला जर असं आपल्याला असं वाटू शकतो की आपल्यालाही कुठून कृपा प्राप्त होईल. परंतु आपण जर जे काही मिळत आहे आपल्याला श्री प्रभुपादांच्या कृपेने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये हे जे काही मिळत आहे ते आपण कृतज्ञतेने स्वीकारत गेलो आणि अतिशय गांभीर्याने त्याचा विचार आपल्या जीवनामध्ये करत गेलो तर नक्कीच भगवंत सुद्धा आपल्याला ती कृपा त्यांच्या भक्तांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर एकदा ही दक्षिण भारतातली यमुनाचार्य आहेत आणि त्यांच्या एका ते पण आचार्य आहेत मोठे यमुनाचार्य. तर त्यांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव होतं शैलपूर्ण. तर हे शैलपूर्ण जे आहेत गुरुनिष्ठेसाठी खूप प्रसिद्ध होते. म्हणजे गुरूंवर त्यांची इतकी निष्ठा होती. तर एकदा काय होतं, ते त्यांना ना त्यांच्याकडे सेवा असती हार करण्याची भगवंतांना. आणि ते हार करत असतात आणि खूप म्हणजे गुरु म्हणजे म्हणजे जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शुद्ध भक्तांप्रतीची आपली होणारी आसक्ती किंवा गुरुनिष्ठा ही इतकी श्रेष्ठ आहे की भगवंत आपोआप आपल्यावर प्रसन्न होतात जरी आपण त्यांची सेवा केली तरी शुद्ध भक्तांची. तसं यांची गुरुनिष्ठा इतकी होती ते एक दिवस हार बनवत असतात आणि रोजची त्यांची सेवा असायची आणि ते इतकं प्रेमाने करायचे का तर त्यांच्या गुरूंची ती आज्ञा होती म्हणून. आणि एक दिवस भगवंत काय करतात, त्या मूर्तीमध्ये साक्षात भगवंत येतात आणि भगवंत शैलपूर्णांना आवाज देतात आणि ते म्हणतात की इकडे माझं काम आहे तुझ्याकडं. पण शैलपूर्ण एकदा आवाज दिला तरी पण उठत नाही, दुसऱ्या वेळेस आवाज दिला तरी पण उठत नाहीत आणि त्याच भगवंतांसाठी ते हार बनवत असतात. तिसऱ्या वेळेस पण ते हाक मारतात. मग ते म्हणतात की मी उठू शकत नाही, मी हे हार बनवत आहे तुमच्यासाठी.
तर ते म्हणतात की मग तू माझ्यासाठीच हार बनवत आहे, मग तू माझीच सेवा करत आहे, मग तू माझ्याकडे ये, मी तुला काहीतरी काम सांगतोय, सेवा देतोय. तर ते म्हणतात की नाही, मी नाही येऊ शकत. तर ते म्हणतात का? तर ते म्हणतात की माझ्या गुरूंची आज्ञा आहे ही मला, की हे हार जे आहेत भगवंतांची पूर्ण करायचे हे हार, आणि जोपर्यंत ही हार सेवा तुझी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तू दुसरी कुठलीही सेवा हातामध्ये घेऊ नको. मग भगवंतांना क्रोध येतो जरा. भगवंत म्हणतात, अरे पण तू सगळं माझ्यासाठीच करतोय, आणि तुझ्या गुरुनी पण तुला सेवा त्याच्यासाठीच दिलेली आहे. मग मी साक्षात भगवंत तुला आवाज देतोय, आणि साक्षात भगवंत मी तुला सांगतोय की मी भगवंत आहे, मी तुला सेवा देतोय, तरी तू उठत नाहीये. तरी पण शैलपूर्ण अजिबात जागच्या हलत नाहीत, की ते म्हणतात नाही, ही माझ्या गुरूंची आज्ञा आहे, आणि मी माझ्या गुरूंची आज्ञा आधी पालन करणार, आणि नंतर तुमची आज्ञा पालन करणार. आणि ते आपले परत त्या हार सेवेमध्ये मग्न होऊन जातात. आणि मग भगवंत ऍक्च्युली ती त्यांची परीक्षा घेतलेली असते. भगवंत इतके प्रसन्न होतात, इतके प्रसन्न होतात त्यांच्यावर. आणि मग साक्षात भगवंतही त्यांच्यावर कृपा करतात, की ते म्हणतात की मी तुझी परीक्षा घेत होतो. यमुनाचार्य हे माझे शुद्ध भक्त आहेत, आणि तुझी गुरुनिष्ठाही मी तपासून बघितली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की जिथे भगवंतांचे असे काही भक्त आहेत, की त्यांना भगवंत जरी समोर आले, तरी पण त्यांच्या गुरूंवरची त्यांची इतकी निष्ठा, आणि सगळ्यात महत्वाचं, कुठले जे गुरु असतात प्रामाणिक, ते कधीही भगवंतांपासून आपल्याला दूर नेत नाहीत. तर ते नेहमी भगवंतांच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग जेव्हा अशी गुरुनिष्ठा शैल्यपूर्णांची बघितली भगवंतांनी, तेव्हा भगवंतांनी त्यांना भरभरून कृपा प्रदान केली. म्हणजे सांगायचा उद्देश काय ह्याच्यामध्ये, की आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, की हे आचार्य संत हे किती कृपाळू असतात. जे सौंदर्य अर्जुनाला दिसलं, तेच सौंदर्य रामानुजाचार्यांनी भगवंतांना प्रार्थना करून या धनुर्दासला दाखवलं. आणि ह्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की जे शैलपूर्ण गुरुनिष्ठा, की ज्या गुरुनिष्ठेमुळे साक्षात भगवंतांनी त्यांची परीक्षा घेतली, आणि भगवंतांनी कृपा त्यांना प्रदान केली. तर हे असे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण शिकू शकतो की आपली तशी कुठलीच हे नाहीये, पात्रता नाही आपल्यामध्ये कुठलीच. फक्त आपले जे वरिष्ठ गण असतात, जे वरिष्ठ वैष्णव असतात, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे पालन करणे. जसं शैल्यपूर्णांना त्यांचे गुरु होते, धनुर्दासला रामानुजाचार्य होते. भले आपले गुरु महाराज आपल्यापाशी डायरेक्ट नसतील, परंतु गुरु शिष्य परंपरेद्वारे जे आपले गुरुबंधू असतील वरिष्ठ, किंवा आपले शिक्षा गुरु असतील, यांना आपण फॉलो केलं, तरी पण आपल्याला भगवंतांची ती कृपा प्राप्त होऊ शकते. तर ही एक ना, मला आता ना रामायणामधली ही एक स्टोरी आहे. खूप छान आहे. एक मिनिट, मला जरा काश्य कुंडी का काय असं एक नाव आहे बघा. तो हे असतो, कावळा असतो. मला आता ऍक्च्युली मला आता ती स्टोरी आठवली सांगता सांगता, म्हणून म्हटलं सांगावं. अं, तर ते हा, तर ते अयोध्येमध्ये म्हणजे त्यांचा अगोदरचा देह जो होता तो मनुष्य जन्म होता, आणि ते अयोध्येमध्ये राहत होते. आणि अयोध्येमध्ये राहत असताना एक काही काळ असा होता, अयोध्येमध्ये दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर त्यांचं नाव मला आता नेमकं एक्झॅक्ट आठवत नाहीये, रामायणामध्ये ही स्टोरी येते. तर ते अयोध्येला तो दुष्काळ पडला, आणि तो दुष्काळ पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की काय ही अयोध्या नगरी, सार पार तिचं वैकुंठामध्ये वर्णन आहे, आणि ही कुठली रामाची नगरी, कुठे काय, आणि इथे दुष्काळ पडलाय, काय खरं नाही म्हणे रामनाम वगैरे असं काय. त्याला ते म्हणजे त्याची हा संशय निर्माण होतो मनामध्ये, संशय. आणि संशय निर्माण झाल्यानंतर तो अयोध्या नगरी सोडतो, आणि अयोध्या नगरीवरून तो उज्जैनला येतो. उज्जैनला, आता उज्जैन म्हणजे कोणाचं हे आहे स्थान, शिवजींचं. आणि मग तिथे आल्यानंतर तिथे त्याला एक ब्राह्मण भेटतो. आणि तो ब्राह्मण काय करतो, मग त्याला ज्ञान देत असतो. ब्राह्मण म्हणजे ते त्याचा गुरु बनतात. आणि मग नंतर हा जो ब्राह्मण आहे, की त्यांना वेगवेगळं ज्ञान देत असतात, आणि त्याच्यामध्ये ते पण राम भक्त असतात ते ब्राह्मण. तर ते राम भक्त असतात, तर ते सांगत असतात, सांगता सांगता की ते म्हणतात की शिवजी पण राम भक्त आहेत. आता हा शिवजींचा भक्त असतो, याचा रामावर म्हणजे प्रभू रामचंद्र इथे असा दुष्काळ पडलाय, आणि इथे हे आहे, खरोखर ते भगवंत आहेत का, असे त्याच्या मनामध्ये तो संशय निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्याला ते आवडत नाही, की मी शिवजींची भक्ती करतोय, आणि हे शिवजी कशी काय प्रभू रामचंद्र त्या रामाची भक्ती करत असतील. मग ते म्हणतात, तो ब्राह्मण म्हणतो की प्रभू रामचंद्र हे नेहमी गुणगान प्रभू रामचंद्रांचं गुणगान करतात शिवजी.
आणि मग याला थोडा क्रोध येतो. तो म्हणतो, तुम्ही असं कसं काय म्हणू शकतात? तर ते म्हणतात, हो पण ते सत्य आहे. तो त्याला ते थोडंसं नाही, म्हणजे त्याला चांगलं डायजेस्ट होत नाही. मग तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पूर्ण. आणि मग नंतर तो उज्जैनच्या तिथे शिवजींच्या मंदिरामध्ये जाऊन बसलेला असतो, ध्यानस्थ. आणि तिथे बसलेला असतो ते ध्यान करत. आणि तिथून त्याचे ते गुरु चाललेले असतात. आता तो काय करतो, तो दूर बघतो त्यांना, की हे माझे गुरु येत आहेत. तर तो काय करतो, पटकन डोळे बंद करून घेतो. डोळे बंद का करतो? का तर त्याला असं वाटतं, की आता मला यांना दंडवत प्रणाम करावा लागेल. कारण त्यांनी दिलेलं ज्ञान त्याला पचनी पडलेलं नसतं. आणि मग तो दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष केल्यानंतर गुरु असतात ते, शेवटी त्यांना हृदयातून सगळं ज्ञान भगवंत देतात. त्यांच्या लक्षात येतं, पण ते काय करतात, ते दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे. आपले गुरु कसे असतात, की म्हणतात ना, प्रामाणिक आचार्य जे असे असतात, की ते आपल्या लहान बाळाला जसं आई वडील सांभाळतात, तसं आपले गुरुजन आपल्याला सांभाळत असतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अपराधांवर अपराध केले पाहिजेत. अगदी तसंच गुरु त्याचे दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे आणि पुढे निघून जातात. पण तिथे ना गरुडजी हे बघत असतात. आणि गरुडजी येतात तिथे वेगळ्या रूपामध्ये. गरुडजी त्याला म्हणतात, की का रे तू असं केलं? तर तो म्हणतो, की मी मुद्दाम म्हणून केलं. असं म्हटल्यानंतर तिथे शिवजींच्या तिथे बसलेला असतो तो मंदिरामध्ये. शिवजींना तो क्रोध येतो. शिवजींना ते सहन होत नाही. आणि शिवजी त्याला शाप देतात. शिवजी म्हणतात, की तू एखादं ज्ञान कसं, एखादा अजगर कसा, जर अजगराला काही हे करायचं असेल, काही भक्षण करायचे असेल, शिकार करायची असेल, तर तो अजगर काय करतो, डोळे बंद करतो फक्त. म्हणजे अर्धवट असे डोळे बंद, असं जसं काय एकदम गाढ निद्रिस्त आहे किंवा मृत अवस्थेमध्ये आहे असा दाखवतो. आणि बरोबर ती शिकार त्याच्या टप्प्यात आली की तो शिकार करतो तो अजगर. तो म्हणे अगदी तसंच तू त्या अजगरासारखा झालेला आहेस. तुझ्यामध्ये हे सगळं ज्ञान आहे, पण ज्यांनी दिले त्यांच्या प्रती पण तू म्हणजे डोळे बंद करून घेतले, तू त्यातला प्रतिसाद दिलेला नाही. नाही का अजगरासारखं तुझं वर्तवणूक आहे तुझी. म्हणून ते म्हणतात की तू 1000 वर्षापर्यंत तू अजगर बनून राहशील. असा शाप शिवजी त्यांना देतात. आणि जेव्हा तो शाप मिळतो, तेव्हा तिथं ते गुरु येतात. आणि ते गुरु लगेच तिथे येतात आणि ते म्हणते त्याच्या वतीने क्षमा मागायला लागतात. क्षमा म्हणजे हे करतात, याचना करतात, की तुम्ही त्याला क्षमा करा. मी त्याच्या वतीने क्षमा मागतो. म्हणजे गुरु कसे असतात याच्यातून आपण बघू शकतो, की ते म्हणतात, की जसं एक खूप छान शेर आहे, की पाण्यामध्ये दगड हे होतात. तर एक व्यक्ती विचारतो त्या पाण्याला, की अरे तुझ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये दगड बुडतात मोठे मोठे, मोठ्या मोठ्या शिला बुडतात. परंतु एक लाकडाचा एवढा एवढा तुकडा किंवा लाकडाचा साधा मुंडका तो मात्र त्याच्यावर तरंगतो. तो कसा बुडवत नाही तू? तर पाणी म्हणते, की दगड मी बुडवतो, परंतु माझ्या सिंचनाने, आणि मी जे पालन पोषण करतोय माझ्या सिंचनाने ते जे वृक्ष आहे, ते लाकूड आहे, त्याचं काय झालेलं आहे, पोषण झालेलं आहे. आणि मग मीच त्याचं पोषण केलंय, तर मी कसं काय त्याला बुडवू? अगदी गुरुही आपले तसेच असतात. आपलं आध्यात्मिक पालन पोषण त्यांनी केलेलं असतं, त्यांचं सिंचन त्यांनी केलेलं असतं. आणि जेव्हा गुरु कृपा प्राप्त होते, तेव्हा भगवंतही काही करू शकत नाही. तर या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने ते गुरु पुढे येतात आणि ती कृपा परत त्याला देतात. आणि मग त्याच्यातून ती खूप मोठी स्टोरी आहे, आपण त्याच्यात जाणार नाही. परंतु मग ते शिवजींना शिवजी त्यांच्यामुळे, त्याच्या गुरुमुळे ती कृपा त्यांना प्रदान करतात आणि सांगतात, की जरी त्या देहामध्ये गेला तरी तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तुझा मृत्यू होऊ शकतो. त्यातली त्यात हे एक वरदान ते त्याला देतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा, हे 2-3 स्टोरी आपण बघितल्या, की शुद्ध भक्त, गुरुजन हे आपल्याला काय करतात, भगवंतांच्या जवळ घेऊन जात असतात. म्हणजे गुरु हे काय करतात, एक तारणहार आहेत. आणि हे आपलं तारणहार, आपलं आध्यात्मिक पालन पोषण करणारे आहेत. आणि जरी आपण काही चुका केल्या तरी गुरु आपल्याला काय करत असतात, वारंवार वारंवार जवळ करत असतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की अजाणतेपणाने झालेल्या चुका किंवा तो भाग वेगळा असतो, त्याच्यात थोडी कृपा होऊ शकते. परंतु जर आपण जाणून बुजून जर त्या गोष्टी करत असेल, तर याच्यातून काय होऊ शकतं, तर आपल्याला ह्याच्यातून गुरु अपराध पण होऊ शकतो. गुरु महाराज कृपा देतील, पण मग भगवंत मात्र तिथे ती कृपा काढून घेऊ शकतात. कारण ते त्यांच्या शुद्ध भक्तांप्रतीचा झालेला अपराध भगवंत सहन करू शकत नाही. म्हणून हे कसे आहे, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत वेगवेगळ्या. म्हणून आपण नेहमी भगवंतांपेक्षाही भगवंतांच्या भक्तांना आपण जपले पाहिजे, की त्यांच्याद्वारेच आपल्याला ती दृष्टी प्राप्त होईल. म्हणून आपण याच्यातून
असे भगवंत, की आपण बघितलं की असं वर्णन आहे भगवंतांचं, असे सुंदर सुंदर श्लोक आहेत आणि हे शुद्ध भक्त होऊन गेलेत, आचार्य होऊन गेलेत. हं तर त्यांना ती कृपा प्राप्त झालेली आहे. मग असं आपल्याला आहे का हो, की आपल्याला भगवंत समजतील असे भगवंत? आपल्याला असं वाटतं का? आता मला समजली पूर्ण गीता समजली, मला पूर्ण भागवतमचं ज्ञान झालं, असं कधी होईल का आपल्याला? आणि असं जर वाटत असेल तर ते सत्य आहे का? मला समजलं, सगळं समजलं, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ज्ञान समजू शकते, ज्ञानाने समजू शकते, बुद्धीने समजू शकते, पण हृदयाने आपण समजू शकत नाही. तर ब्रह्मदेव हे त्या पूर्ण ब्रह्मांडाचे निर्माता आहेत. अशा ब्रह्मदेवांचा आपण बघू शकतो की हे जे ब्रह्मदेव आहेत, तर या आपल्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ आहेत ब्रह्मदेव. कारण त्यांनी काय केले, सगळ्याची निर्मिती केलेली आहे. परंतु ह्या ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंत समजलेले नाहीयेत. जो अनंत शेष आहेत, त्यांच्या अनंत फणांनी भगवंतांचं गुणगान करत आहेत, त्यांना पण भगवंत समजलेले नाहीत. आणि स्वतः भगवंतांना पण भगवंतांची शक्ती समजत नाहीये, किंवा भगवंतांवर एवढं का प्रेम केलं जाते ते अनुभवण्यासाठी तर भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. तर याच्यातून आपण हे शिकू शकतो की ब्रह्मदेवाला पण जर भगवंत कळत नसतील, तर आपण कसे म्हणू शकतो की समजलं, आम्हाला सगळं ज्ञान प्राप्त झालं, आम्हाला हे येतं, आम्हाला ते येतं. तर हे इतकं सोपं नाहीये. ऍक्च्युली हा एक खूप सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये मिनिटं. त्याच्यामध्ये ना ब्रह्मदेव म्हणतात, अति सामर्थ्यशाली ब्रह्मदेवांनी अत्यंत ध्यानपूर्वक आणि एकाग्र चित्ताने वेदांचे 3 वेळा अध्ययन केले आणि त्यांचे सखोल परीक्षण करून निश्चित केले की भगवान श्रीकृष्णांविषयी आकर्षण हेच धर्माचे परमपूर्णत्व आहे. म्हणजे अति सामर्थ्यशाली ब्रह्मदेव यांनी सुद्धा काय केलंय, वेदांचे 3 ध्यानपूर्वक, त्यांनाही तपश्चर्या करावी लागलेली आहे या ज्ञानासाठी. मग जर ब्रह्मदेवांना ते समजत नाही, तर आपण कसं म्हणू शकतो की अरे ते भगवंत आम्हाला समजले? जे ब्रह्मदेव जाणू शकत नाही ते आपण कसे जाणू शकतो? तर याच्यातून आपण काय शिकू शकतो की कुठलीही गोष्ट, कुठलीही म्हणण्यापेक्षा भगवंत किंवा ही भक्ती सहजरित्या प्राप्त होऊ शकत नाही. ती ज्ञान मार्गानेही प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा ब्रह्मदेवांनी हृदयातून स्मरण केलं भगवंतांना, तेव्हा त्याची प्राप्ती त्यांना झाली. तर मग तेव्हा आपण सुद्धा आपल्या हृदयातून तो आक्रोश भगवंतांप्रती केला पाहिजे. ती उत्सुकता, तो उत्साह आपल्या हृदयामध्ये निर्माण झाला पाहिजे. कारण ज्ञान हे बुद्धीने मिळतं, परंतु भक्ती ही हृदयाने मिळते. काही भावना अशा असतात की काही हृदयाने जाणायच्या असतात, काही बुद्धीने जाणून घ्यायच्या असतात. भक्ती ही नेहमी हृदयाने जाणून घ्यायची असते. ज्ञान पण त्याला आवश्यक आहे, पण आपण फक्त ज्ञान प्राप्तीच केली तर आपण त्याच्याबरोबर काही प्रयत्न पण केले नाही, तर ते होणार नाही. तर प्रयत्न ही खूप गरजेचे आहेत. एकदा द्रोणाचार्य त्यांच्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घेतात. तर एक पक्षी असतो, त्याच्या डोळ्यावर तो तीर मारायचा असतो आणि ते प्रत्येकाला विचारतात की तो धनुष्य घेतात ते, आणि प्रत्येक शिष्याला विचारतात की आता तुला काय दिसतंय इथे? कुणी म्हणतो मला इथे झाड दिसतंय, कुणी म्हणतो मला इथे दगड दिसतोय, कुणी म्हणतो मला इथे डोंगर दिसतोय. प्रत्येक जण काही ना काही सांगतात. परंतु अर्जुनाला जेव्हा विचारलं जातं तेव्हा अर्जुन काय म्हणतो की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे, मला बाकी काहीच दिसत नाही. म्हणजे ती जी गुरूंनी जे दिलेलं ज्ञान आहे त्याच्यासाठी काय लागते, एक प्रामाणिक प्रयत्न आणि निष्ठाही लागते. तर ती निष्ठा अर्जुनामध्ये होती आणि त्याच फळ अर्जुनाला पुढे काय मिळालं, की आपण बघतो की द्रौपदीचं जे हे झालं, काय म्हणतात त्याला, द्रौपदीचं जे स्वयंवर झालं त्याच्यामध्ये त्या खाली बघून त्या फिरत्या ह्याचा डोळ्यावर तीर मारायचा असतो त्या, तर त्याची ती तपश्चर्या होती, त्याला त्याचं फळ प्राप्त झालं. म्हणजे काय सांगायचा उद्देश काय, की जसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीची तपश्चर्या लागते. अहो साधं शाळेमध्ये आपल्याला रिझल्ट जर चांगला आणायचा असेल, मुलांकडून आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं असेल, किती कष्ट घ्यावे लागतात. आता मुलांच्या पेक्षा मुलांच्या आयाच जास्त कष्ट करतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की आपल्याला कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. जर आध्यात्मिक जीवनामध्ये जे भगवंत आहेत ते एवढे दुर्मिळ आहेत, त्यांच्या शुद्ध भक्तना ते फक्त प्राप्त होतात. ते आपल्याला सहज कसे प्राप्त होतील आणि आपण कसे म्हणू शकतो हे सगळं ज्ञान मला समजलं? म्हणून आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये की हे जीवनामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला त्याची शक्ती ठेवावी लागेल आणि प्रामाणिक प्रयत्न आणि अशा वैष्णवांचं जे मार्गदर्शन आहे ते जीवनामध्ये खरोखर प्रामाणिकपणे उतरवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला ती
कृपा प्राप्त होईल. म्हणून आपण याच्यामध्ये बघू शकतो की जसं ज्ञान म्हणजे ज्ञान आणि भक्ती या दोन्हीद्वारे आपण जे काही आचरण होतं, म्हणजे ज्ञानही लागतं, असं नाही की ज्ञान नाही, आपल्याला शास्त्रांचं ज्ञानही लागतं. त्या ज्ञानाबरोबर आपली साधना लागते, साधना भक्ती लागते, आणि त्याच्यातून जे बाहेर पडतं ते आपलं आचरण. की असं नाही की आपण सगळं केलंय आणि आपण सगळं करतोय, पण आपलं आचरण मात्र खराब असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून ह्या दोन्हींचं जे मिश्रण आहे, ज्ञान आणि साधना भक्ती, याच्यातून जे बाहेर पडतं ते सौंदर्य म्हणजे काय, त्या वैष्णवांचं आचरण. तर हे जे आहे, जेव्हा आपण अशा पद्धतीने जीवन एक जगण्याचा प्रयत्न करतो किंवा एक इच्छाशक्ती तरी आपल्यामध्ये निर्माण होते, तेव्हा नक्कीच आपल्याला हे भगवंतांचं सौंदर्य असेल, भगवंतांचं ज्ञान असेल, हे आपल्याला प्राप्त होईल. आणि असे वैष्णव पण भगवंतच आपल्या जीवनामध्ये पाठवत असतात वेगवेगळ्या मार्गाने. त्याला प्रतिसाद हृदयस्थ भगवंत देत असतात, आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने असे वैष्णव आपल्या जीवनामध्ये भगवंत पाठवतात. तर हे आपण याच्यातून शिकू शकतो की अर्जुनाला हे रूप का दिसलं, का तर अर्जुनावर श्रीकृष्णांची ती कृपा आहे. तशी वैष्णवांची कृपा जर आपल्यावर झाली तर नक्कीच आपल्याला सुद्धा आपल्या कुठे ना कुठे आपल्या जीवनामध्ये याची प्राप्ती होईल अशी आपण आशा ठेवू शकतो, आणि तसे प्रयत्न प्रार्थना भगवंतांना आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकाचा एक प्रयत्न केला मी सांगण्याचा. 4 शब्द याच्यात काही चुकलं असेल तर कृपया मला क्षमा करा. आणि याच्यावर कुणाचं काही हे असेल, कमेंट्स असतील, कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. उद्या आपला 18वा श्लोक असणार आहे. नित्य 18व्या श्लोकावर नित्यसखी माताजी विश्लेषण करतील. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता, किंवा मग आपण थांबू शकतो. थँक्यू. हरे कृष्ण. माताजी सीन चेंज केलं? हो केलंय. थँक्यू. ब्युटिफुल क्लास. गुरूंचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित करणं आणि ते ऐकणं, तेच खरंच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा महत्वाचा पाया आहे. थँक्यू. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चालेल माताजी, काही प्रश्न नाही कोणाचे. उद्याही सगळ्या जणी नक्की जॉईन करा. उद्या नित्यसखी माताजींचा पुढच्या श्लोकार खूप सुंदर सुंदर आहे. खरं तर असं वाटतं ऐकताना की हे सगळे श्लोक सारखेच आहेत फ्लो मध्ये बघितलं तर, परंतु प्रत्येक श्लोकामध्ये काही ना काही एक गुह्य अर्थ म्हणतो आपण, तो दडलेला आहे. तर प्लीज सगळ्या जणी उद्याही या वेळेमध्ये जॉईन करा. थँक्यू. हरे कृष्ण. माताजी थांबूयात का मग? हो चालेल.